बीडचे आमदार संदीप क्षीरसागर माझ्या सोबत आहेत. संदीप भैया TV9 मध्ये स्वागत आहे. कालचा मेळावा बघितला काकांचा. काका म्हणाले नक्षत्र चांगला आहे, पेरणी सुरू आहे, पेरते व्हा असा संदेश दिला. नाही, मी काही त्यांचं भाषण बघितलं नाही, पण जे आपल्याच माध्यमातून ज्यांनी काही मला सांगितलं, पण ती वारंवार तेच भाषण करतात ते किंवा त्यांची भूमिका जाहीर करत नाही. मी वारंवार ही गोष्ट सांगतो की राजकारणामध्ये भूमिका ही स्पष्ट लागते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सगळा संभ्रम निर्माण झालेला आहे. तेच भाषणं ऐकून त्याच गोष्टी बोलून मला असं वाटतं ते कोणत्याही राजकीय फ्रेममध्येच सध्या तरी राहिले नाही. ते मात्र सध्या मतदारसंघात चर्चा होते की शरदचंद्र पवारांकडे म्हणजे तुतारीकडे आणला जातील. कसं बघता याकडे? नाही, असा विषय माझ्या तरी कानावरती नाही. हे चुकीचं काहीतरी मुद्दाम मला वाटते का कार्यक्रमाला लोक जमवण्यासाठी किंवा कार्यकर्त्यांना थोपून ठेवण्यासाठी हा सगळे विषय आणि ही सगळी पेरणी चालू आहे. असा काही विषय नाही. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. कुटुंब पुन्हा एकत्र होते? नाही, कोण का आमच्या हा काही कुटुंबाचा विषय नाही. राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आपण लोकांसमोर एक भूमिका घेऊन सोबत जातो आणि आमच्या काकूनानांपासून जी भूमिका होती सुरुवातीपासून त्या भूमिकेला मी ठाम राहिलो. सरकार खालीवर झाली, अडचणी राहिल्या, पण मी माझ्या भूमिकेसोबत आहे. ह्यामध्ये मला असं वाटतं की हे कुटुंबापेक्षा आमचं एक राजकीय घर तिसरी पिढी आहे आणि या तिसऱ्या पिढीमध्ये आमच्या काकू जे 15 वर्ष खासदार होत्या, मी त्यांच्या भूमिकेसोबतच आयुष्यभर राहणार आहे. मात्र कालचा मेळावा जर बघितला, आपले वडील रवींद्र क्षीरसागर साहेब, त्याच्यानंतर तुमचे सख्खे बंधू हेमंत हे उपस्थित होते. हे बघा, आता महाराष्ट्रामध्ये या परिस्थितीमध्ये सगळीकडे या ठिकाणी हीच परिस्थिती आहे आणि मला वाटतं हे राजकारण एक विखोप्याला गेलेलं आहे आणि या निवडणुकीमध्ये, या खासदारकीमध्ये किंवा या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दी एंड या गोष्टीचा होणार आहे. आणि मी पहिल्यांदाही तुम्ही कुटुंबावरती बोलताना मला विचारलं, मी तेही सांगतो की आपण एक राजकीय आणि सामाजिक व्यासपीठावर जात असताना आपण लोकांसमोर, लोकांनी निवडून दिल्यानंतर किंवा निवडून यायच्या आधी ज्या भूमिकेसोबत आपण लोकांसोबत राहतो किंवा ज्या गोष्टी प्रचाराच्या माध्यमातून बोलतो, मला वाटतं त्या विषयावरती आपण बोललं पाहिजे. आता लवकरच 3-4 महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक आहे आणि हा भाग म्हणजे कौटुंबिक भाग ठीक आहे, हा एक ठिकाणी असतो, पण त्याच्यानंतर आपण लोकांनी निवडून दिल्यानंतर आपण लोकांचे होतो. मात्र काल असं म्हणाले की विखुरलेले कार्यकर्ते, विखुरलेलं कुटुंब आता एकत्रित येत आहे, असाही संदेश दिला. नाही, त्यांना काय बोलायचं होतं हे मी काही त्यांचं ऐकलं नाही, मला त्याच्यावरती काही बोलायचं पण नाही. विधानसभेमध्ये क्षीरसागर कुटुंबातच स्पर्धा लागेल, प्रतिस्पर्धी होईल. आता ही लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये उभा राहण्याचा सगळ्यांनाच अधिकार आहे. फक्त हे बीड मतदारसंघात, बीड जिल्ह्यात हे चित्र नाही आहे, तर महाराष्ट्रात हे चित्र तुम्हाला दिसून येत आहे. आणि पहिलेही बोलताना सांगितलं की या निवडणुकीमध्ये दी एंड या गोष्टीचा होणार आहे. दी एंड कसं राहील थोडं समजावून सांगा तुमच्या, आमच्या प्रेक्षकांना, तुमच्या कार्यकर्त्यांना, बीडकरांना. हे बघा, पक्ष सोडून लोक गेले, पक्ष वेगळे झाले, म्हणजे फक्त आमचाच पक्ष नाही तर उद्धव साहेबांचा जी परिस्थिती भाजपनी फक्त राज्यात नाही तर देशामध्ये आपण सर्वजण बघतात की पक्ष फोडले, लोक निवडून आलेले घेऊन गेले, आम्ही शर्टबुटी त्यांना जे काय द्यायचं होतं ते दिलं. पण या निवडणुकीमध्ये आपण जर बघितलं तर बीड जिल्ह्यामध्ये कुणीही दिग्गज नेते नसताना एक आम्ही सर्वसामान्य लोकांमध्ये असतो, पण बजरंग बाप्पा उमेदवार मोठे साहेबांनी दिले आणि दिल्यानंतर लोकांनीच ठरवलं ह्या परिस्थितीमध्ये की महाविकास आघाडीच्या सोबत लोक राहिले आणि ती परिस्थिती आपल्याला दिसली. आकडेवारी जर तुम्ही महाराष्ट्राची बघितली
तर त्याच्यातून आपल्याला दिसून येतं. तुम्ही किंगमेकर ठरलात अशी राजकारणात चर्चा आहे की बजरंग बाप्पांना सगळ्यात जास्त बीडमधून तुम्ही लीड दिलाय. परळीची लीड तोडण्यात तुम्ही यशस्वी ठरला. मी काही किंगमेकर नाही आहे, ही सर्वसाधारण मायबाप जनता ही किंगमेकर आहे. तुमचे दुसरे चुलत बंधू योगेश क्षीरसागर असं म्हणतायत की आमच्या कुटुंबात कुठलाही द्वेष क्लेश नाहीये, आम्ही राजकीय विरोधक असू शकतो. हे बघा, तुम्ही वारंवार मी तुम्हाला पहिल्यांदाही बोलताना सांगतो, कुटुंबाचा विषय आता हा थोडासा मला वाटतं आमच्या गेल्या 5 वर्षापासून खूप काही लोकांसमोर आला आणि तो विषय माझ्यासाठी आता म्हणजे स्टॉप झालेला आहे. आता ही पुढची निवडणुकीचा विचार आहे. लोकांनी जो आशीर्वाद मागच्या वेळेस मला दिला होता त्या माध्यमातून लोकांमध्ये मला जायचं आहे. सध्याची जर परिस्थिती पाहिली तर समाज मन म्हणते की क्षीरसागर कुटुंब एकत्र आलं पाहिजे, पण भूमिका राजकारणात ही महत्त्वाची असते. आणि तुम्ही एका निवडणुकीला एक भूमिका घेतात आणि दुसऱ्या निवडणुकीला दुसरी भूमिका घेतात, हे लोकांना ठरत नसतं, म्हणजे चालत नसतं. आणि काही लोक म्हणत असतील, पण सर्वसामान्य लोकांमध्ये ज्यांनी ह्या काही गोष्टी पक्ष बदलले, विचार बदलले, हे लोकांना आवडत नाही आणि हे लोक स्वीकारत नाहीत. आता विधानसभा लोकसभा संपली, आता विधानसभा टार्गेट. तुम्ही इथले जिल्हाध्यक्ष पण आहेत, स्थानिक आमदार पण आहेत. कसं नियोजन करताय? 6 मतदारसंघात कसा विजय निश्चित राहील? नाही, हे बघा, जिल्हाध्यक्ष म्हणून आम्ही बांधणी केली. आता बजरंग बाप्पा पण आमच्या खासदार म्हणून आमच्या सोबत आहेत. पहिले तर मी एकटाच आमदार म्हणून होतो. ताकद आमची वाढलेली. या विजयामध्ये म्हणजे कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त म्हणजे त्यांना आता म्हणजे ताकद भेटलेली आहे आणि सगळेजण जोमाने कामाला लागले. त्यामुळे काही अडचण या ठिकाणी येणार नाही. ही निवडणूक विकासावर झाली नाही, जातीवरती झाली असं पंकजा मुंडे असतील, धनंजय मुंडे असतील हे म्हणतात. नाही, हे बघा की मी सुद्धा ह्या संदर्भातल्या अनेक व्यासपीठावरती बोललो. जर जातीवरती ही निवडणूक जर झाली असती तर माझ्यासारखा म्हणजे एक सर्वसामान्य मुलगा, जे पवारसाहेबांनी मला तिकीट दिलं आणि जातीचा जर तुम्ही उल्लेख केला तर एक 1% मध्ये आहे, मी ज्या जाती समाजाचा आहे. पण बीड जिल्हा, बीड मतदारसंघ तुम्ही इतिहास जर बघितला, माझ्या आजीसुद्धा 15 वर्ष खासदार होते. म्हणजे आणि ह्याच्यामध्ये जातीचं काही मला विषय दिसत नाही, तर मी तर कोणत्याच अँगलमध्ये किंवा फ्रेममध्ये बसलो नसतो. 5 वर्षात बीड मतदारसंघ विकासापासून मुकलाय. आता आपल्याला विचार करावा लागेल असं तुमचे सख्खे भाऊ हेमंत क्षीरसागर म्हणतात भाषणात. हे बघा, कोण काय म्हणते आता राजकीय ह्याच्यामध्ये, पण ह्याचं उत्तर येणाऱ्या काळामध्ये द्यावं लागेल. आणि बीड शहरामध्ये मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा माझे तुम्ही भाषणं काढून बघा, मी लोकांना हे स्पष्ट सांगितलं होतं की मी रस्ते, नाली आणि पाणी ह्याच्यावरती काम करणार आहे. गेल्या 25 वर्षापासून ज्यांनी कोणी काम केलं आहे आणि 25 वर्षामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते जेवढे झाले नाहीत ते ह्या म्हणजे आम्हाला या टर्ममध्ये खऱ्या अर्थाने सत्तेमध्ये 1-1.5 वर्षच आम्हाला सहभाग भेटला ना. आमदार म्हणून कोविड म्हणून 2 वर्ष त्याच्यामध्ये गेले. ह्या 2-3 वर्षामध्ये जेवढे कॉन्क्रीट रस्ते, नॅशनल हायवेचे रोड झालेले आहेत तेवढे या 25-30 वर्षामध्ये झाले नाही. हे आपण बघू शकतात ही विषय. राहिला पाण्याचा विषय, पाण्याच्या विषयामध्ये सुद्धा वारंवार अनेकदा बीड शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या संदर्भात अधिवेशनात आम्ही मांडलं. मी विरोधी बाकावर बसल्यामुळं काही माझ्या पण सुद्धा अडचणी आहेत. कारण का 24 MLT पाणी आपली पहिली मंजूर आहे बॅकवॉटरची आणि दुसरी 24 MLT ही तयार असून फक्त वीज कनेक्शन जोडल्या म्हणजे थकबाकी असल्यामुळे वीज कनेक्शन जोडलं नाही. त्याच्यामुळे ती आपल्याला सगळ्यात मोठी अडचण आहे. आज DPDCमध्ये सुद्धा वारंवार आम्ही मांडतो, आज DPDCमध्ये मांडणं, अधिवेशनामध्ये हा विषय मी घेतला, पण थोडासा एक विरोधी बाकावर असल्यामुळे माझ्यावरती तो एक अन्याय झालेला आहे. आणखीन एक प्रश्न आहे, एकाच कुटुंबात जर 3 क्षीरसागर जर उभे असले विधानसभेला त्याचा फटका बसेल? मला तर काही वाटत नाही हो. म्हणून का मी तसं पहिल्यांदा तुम्हाला सांगितले की ही लोकशाही आहे आणि ह्या लोकशाहीमध्ये जेवढ्या सगळ्यांना उभं राहायचं आहे त्यांनी उभं राहावा
आमच्यासोबत लोक आहेत, सर्वसामान्य जनता आमच्यासोबत आहेत, लोकांचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे. त्यामुळे मला तर कशी कोणत्याच निवडणुकीची अडचण वाटत नाही. प्रतिस्पर्धी कोणाला मानताय विधानसभेसाठी? आज तर खऱ्या अर्थाने बघितलं तर प्रतिस्पर्धीच कुणी नाही आहे. म्हणजे आत्तापर्यंत कुणाचं कोणत्या पक्षात कोण लढणार आहे हीच सगळ्यात मोठी अडचण आहे. खरं बघितलं तर एखाद्या मतदारसंघामध्ये आपण तयारी करत असताना तो कमीत कमी 1-2 वर्ष तो तयारीला लागतो. त्याला एक चिन्ह येतं, त्याची एक भूमिका घेऊन तो लोकांसोबत जातो. माझ्याकडे एक भूमिका आहे, माझ्यासोबत पवारसाहेबांचा आशीर्वाद आहे, पण समोरच्या लोकांकडे अजून चिन्हच नाही. म्हणून तुम्ही माझे प्रतिस्पर्धीच आज कुणी नाही आहे. काकांना इशारा देताय? नाही, मी तर त्यांना म्हणजे कोणत्याच राजकीय फ्रेममध्येच सध्या ते नाही आहेत. नक्कीच हे होते बीडचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार. काकांना एक प्रकारे इशारा दिलाय, कुठलंही चिन्ह काकाकडे नाहीये, त्यामुळे ते प्रतिस्पर्धी राहू शकत नाहीत. विकास मी केलाय, त्यामुळे माझा विजय हा निश्चित आहे, असे ते म्हणतात. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकरसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.